नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. सध्या मी लातूर शहरातील महानगरपालिकेच्या बाजूला आणि नाना नानी पार्कच्या समोर असलेल्या ह्या प्रेमविजय तोष्णेवाल हॉस्पिटलच्या समोर आहे. थोड्या वेळापूर्वी हे जे पेशंट आहेत त्यांनी आम्हाला फोन केला आणि सांगितलं की या हॉस्पिटलमध्ये त्यांचे सोनं हरवलं किंवा चोरी झालं. त्यांना कन्फर्म माहीत नाही, परंतु ते कन्फर्म होतं आणि ते सकाळपासून इथं परेशान आहेत. जवळपास अर्धा तोळ्याच्या वर सोनं आहे आणि हे शोधण्यासाठी किंवा त्याचं नेमकं काय झालं या संदर्भात हॉस्पिटलचा कोणताही स्टाफ त्यांना सपोर्ट करत नाही किंवा व्यवस्थित बोलत नाही. आपण त्यांच्याकडून समजून घेऊ. काय नाव आहे तुमचं? सैयद फरहत। बरं, काय झालं होतं नेमका विषय? ये हम सुबह में उठे थे ऐसे सा, हाँ। हमने देखी नहीं, लेकिन हम बाद में आने के बाद एक वो वहाँ क्या है हर इंजेक्शन दिए उन्होंने हाँ। हमारी मम्मी को। हाँ। इंजेक्शन देने के बाद हर हम आ गए वहाँ बैठे करे। फिर एक एक्सरा निकालने वाले आए, उनको सर ने बोले कि एक्सरा निकालो बोल के। फिर हमने एक्सरा निकालने के बाद हमने मम्मी के निकाले चैन और फिर और वापस डाल दिए उन्होंने चैन ओके। मम्मी के। और बाद में हमारी देख रहे तो हमारी चैन ही नहीं है गले में, वहाँ गिर गए, हमको पैंडल मिल गया उसका। ओके। और फिर हमने नहीं क्या देखे तो हमारी चैन ढूंढने हम मिले नहीं हमारी चैन वो। ओके ओके। हाँ, तो हम सब ढूंढ रहे कर रहे तो मिली नहीं। अब क्या करना, झाड़ू स्टाफ को पूछे हमने, लेकिन नहीं क्या, उन्होंने बोले हमको नहीं मिली करके ऐसा बोले। डॉक्टर साहब की इंक्वायरी करे हमने, डॉक्टर साहब को बोले, लेकिन डॉक्टर साहब बोले सबको कि नहीं क्या उनके पास नहीं है करके ऐसा बोल रहे। कॅमेरा चेक ठीक आहे. म्हणजे किती काय नेमकं चैन होती आणि किती साईजची होती चैन? म्हणजे किती? चैन अर्धा थोड़ी तोळा? आधा तोले की ऊपर थी ओके। और थोड़ी जाड़ी थी, पतली नहीं थी, जाड़ी थी चैन वो। ठीक आहे. तर आपल्या सोबत आणखी त्यांचे नातेवाईक आहेत. काय नाव आहे तुमचं? सय्यद दिनो बरं, काय नेमकं तुम्ही ज्यावेळेस विचारणा केली डॉक्टरांना किंवा या संबंधी? मी सर विचार कंटिन्यू विचारायलो, सर काय करायचं काय नाही काय आहे तुमचं, तुम्ही बघा काय करायचं करा तुमचं, तुम्ही म्हणाले सर की नाही. नाही, पण आपल्याकडे एक ऑप्शन आहे सीसीटीव्ही कॅमेरे हो, वगैरे check ते करण्याचा. चेक करा म्हणालो, ते जागून झाले, बंद आहे म्हणाले. मला आता मी 3-4दा विचारलो, बंद आहे म्हणाले नुसतं. आता पण गेलो 10-15 मिनिट झाला, आता पण तिथंच बसलो होतो, असं असं केले माझ्यासोबत आणि नुसतं वाकडं बोलले सर. डॉक्टर साहेब येऊन बोलायले आणि दुसरे सर स्टाफ पण हे करायला. बरं, किती दिवसापासून पेशंट ऍडमिट आहे आपल्या इथे? तिसरा दिवस आहे सर आज. 3 दिवस झाले. हा 3 दिवस झाला. ठीक आहे. आपण या ठिकाणी पाहतोय की 3 दिवस झाले पेशंट इथे ऍडमिट आहे. सकाळपासून हे नातेवाईक परेशान आहेत सर आणि मी दुनाचा परेशान व्याजानं पैसे आणून इथं जमा केलो, बर मम्मीला ॲडमिट केलो, इथं व्याजानं घेतलो आणि इथंच घेतलो आणून. बर लई परेशान हो, या अजून परेशान करायला इथं. बर. सकाळी किती वाजता घडलं साधारण? 10:30 10-10:30 झाला. ठीक आहे. 10-10:30 वाजता घडले. प्रश्न हा नाही की ते कोणी चोरले किंवा घेतले. प्रश्न हा आहे की या हॉस्पिटलचे सीसीटीव्ही बंद आहेत आणि याची जिम्मेदारी कोणाची? एवढे सारे पेशंट्स मध्ये असतात, मध्ये काही कमी जास्त प्रकार घडला तर तुम्ही कोणाला सीसीटीव्ही कसे तपासणार किंवा चेक करणार? सकाळपासून या लोकांना सीसीटीव्ही चालू नाही असं इथले संबंधित डॉक्टर आणि सगळा स्टाफ सांगत आहे. त्याच्यामुळे हा गंभीर प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उपस्थित होतो. ज्यावेळेस तुमच्याकडं तुम्हाला समजलं की चैन नाही, त्यावेळेस आजूबाजूला दुसरे कोणी पेशंट वगैरे होते का? पेशंट तर नाही होते, फक्त ओके. स्टाफ होत. फक्त स्टाफ होता. स्टाफ होता. फक्त स्टाफ होता आणि डॉक्टरांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणं गरजेचं होतं. परंतु कोणत्याही पद्धतीची चौकशी न करता यांना उडवाउडीची उत्तरं या ठिकाणी हे हॉस्पिटल आणि संबंधित प्रशासन देत आहे. काय मागणी आहे तुमची प्रशासनाकडे? फक्त हे द्या, आमचं जे वस्तू द्या फक्त, बरं दुसरं काय नाही. आणि स्टाफला जरा नीट व्यवस्थित हे करा. बरं. किती 5 तोळे म्हणजे 5 ग्रामपेक्षा जास्त होते का? हा जास्त होतं, 5 ग्राम पेट जास्त होता. बरं, ठीक ते आहे. पण मग आता- इथली नाही, तातोळे पसली आहे ती चैन, बरं. तातोळे त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत तुमच्याकडे? आहेत. बरं, ठीक आहे, चालतं. तर बघा, त्यांच्याकडे ते रिसीट पण आहे ज्या त्यांनी खरेदी वगैरे केलेली. आणि हे काय आहे? त्याच्यामधलाच आहे, मधलं पॅन्डल आहे, माझा ते पॅन्डल आहे, तिथंच भेटलं. आणि तिथं ते रूमामध्येच भेटलाय. आणि बाकीची वस्तू आहे का ती घेऊन गेले. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे बघा हे पॅन्डल त्याच्यामध्ये टाकलेलं होतं, साधारण हे अर्धा तोळ्याच्या जवळपास असेल, सॉरी अर्धा ग्रामच्या. तर ते त्याच्यातली एक वस्तू त्यांना भेटलेली आहे. मी आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न विचारला की बाबा हे इथं कुठं दुसरीकडे पडलेलं असेल का? परंतु त्यांनी सांगतायत की इथं पडलेलं आहे. कुठलेच तुम्हाला सीसीटीव्ही भेटलेले नाही? नाही कोणचीच दिले नाही, ठीक ना आहे, बाहेरचे दिले ना मधली दिले, कोणचीच दिले नाही. ठीक आहे. तर या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. पेशंटच्या मालमत्तेचं संरक्षण करणं सुद्धा काम आहे. बरं, ते कोणावरही आरोप न करता ते सहज म्हणत आहेत की आम्हाला फक्त सीसीटीव्हीचे फुटेज द्या, परंतु हे सीसीटीव्हीचे फुटेज यांनी द्यायला तयार नाहीत. याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील तर त्या संबंधित लोकांवर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. या संदर्भात जर लवकर कारवाई नाही झाली तर तुम्ही कुठं बाहेर जाणार आहेत का? पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन जावं लागतं सर. जाणार आहे तुम्ही पोलीस हा अर्ज दिलो. अर्ज दिलाय? कधी दिलाय अर्ज तुम्ही? आता
अर्धा तास झाले, अर्धा तास झाले. अर्जाची कॉपी तर दिली का यांच्या नाही दिली अजून ती नाही म्हणते स्टेप नाही अजून. स्टाफ नाही. ठीक आहे ठीक आहे. तर त्यांनी या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला ऑलरेडी अर्ज दिलेला आहे. CCTV फुटेज हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 5 ग्रामपेक्षा जास्त म्हणजे अर्धा तोळ्यापेक्षा जास्त आजकाल सोन्याची किंमत प्रचंड मोठी वाढलेली आहे आणि अशामध्ये अशा गरीब लोकांना जर अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर यातील जिम्मेदार लोकांनी हा विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर याची चौकशी करून त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. मध्ये जाऊन आपण डॉक्टर आणि स्टाफला सुद्धा बोलूयात, चर्चा करूयात आणि त्यांना सुद्धा जाब विचारण्याचा प्रयत्न करूयात की का नेमकी CCTV बंद आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी खयूम शेख यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूज, लातूर.